जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। गेल्या 25 वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती, घर आणि गावापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या योजना पोहोचवल्या आहेत। राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात एवढ्या लाभाच्या योजनांची अंमलबजावणी झाली नसेल एवढ्या योजना एकट्या नंदुरबार जिल्ह्यात राबवल्या आहेत। येणाऱ्या काळातही त्यांच्या अंमलबजावणीतील सातत्य कायम राहील, अशी ग्वाही आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर सुजयकुमार गावित यांनी दिली आहे। ते आज शहरातील दंडपाणेश्वर मंदिर येथे आयोजित शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील आदिवासींच्या संयुक्त दायित्व गटांच्या पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या गायींच्या लाभार्थ्यांच्या आढावा बैठक, खरेदीपूर्व प्रशिक्षण व शेळी गट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नंदुरबार चंद्रकांत पवार यांच्यासह अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते। मंत्री गावित म्हणाले, जिल्ह्याच्या निर्मितीपासून आजतागायत शासनाच्या ज्या योजना जिल्ह्यातील जनतेच्या हिताच्या आहेत त्या राबविण्यासाठी शासन दरबारी आग्रही राहिलो आहे। अपवादात्मक एखादा पात्र लाभार्थी वगळता मागेल त्याला योजनेचा लाभ दिला आहे। गरजेप्रमाणे योजना हे सूत्र लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात योजनांची आखणी आणि अंमलबजावणी केली गेली आहे। येथील माणूस, माती आणि शेतीच्या विकासासाठी शाश्वत उपाययोजना करण्यावर भर दिला आहे। आज येथे महिला बचत गटांना शेळी पुरवठा केला जाणार आहे। आदिवासी समुदायातील लोक हे प्रामुख्याने दुर्गम भागात राहत असल्याने त्यांच्याकडील जमीन उंचसखल, डोंगराळ हलक्या प्रतीची खडकाळ स्वरूपाची असते। त्या जमिनीत येणारे उत्पन्नाचे प्रमाण कमी असते। योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो। परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात कुटुंबासह स्थलांतर करावे लागते। सदर योजनेअंतर्गत शेतीस पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायासाठी 10 शेळ्या व 1 बोकड पुरविल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक फायदा होईल व त्यांचे होणारे स्थलांतराचे प्रमाण काही अंशी कमी होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे। न्यूक्लियस बजेट अंतर्गत व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंमलबजावणी यंत्रणा तसेच सुमुल्य सुरत, गुजरात यांच्या सहकार्यातून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या संयुक्त दायित्व गटाकरिता प्रति लाभार्थी 2 दुधाळ गायींची योजना राबविण्यात येत असून, योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नंदुरबार तालुका 5000, नवापूर तालुका 2000, अक्कलकुवा तालुका 1500, धडगाव 1500, शहादा 1500 व तळोदा 500 तालुक्यातील लाभार्थी याप्रमाणे एकूण 12000 लाभार्थी व 24000 गायींचे वितरण केले जाणार आहे। आजच्या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने ज्या लाभार्थीचे गायी वाटप पूर्ण झाले आहे, अशा लाभार्थीचे महाराष्ट्र शासनकडून प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे देय असलेले दुधाचे अनुदान अर्ज भरून घेणे व कागदपत्रांची पूर्तता, तसेच नव्याने गायी खरेदीसाठी जाणाऱ्या लाभार्थीचे गायी खरेदी पूर्व प्रशिक्षण पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार यांचेकडून घेण्यात येणार असल्याचेही मंत्री डॉक्टर गावित यांनी यावेळी सांगितले। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनीही मार्गदर्शन केले, तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आज आम्ही 2015-16 साली 275 अंतर्गत बचत गटांना शेळी वाटपाचा कार्यक्रम मंजूर झाला होता। मधल्या काळामध्ये त्याच्यावर कुठलीही ॲक्शन घेतली नाही। 2 मंत्री होऊन गेले, त्या मंत्र्यांनी काय केलं नाही। मी मंत्री झाल्यानंतर त्याचं नियोजनबद्ध कार्यक्रम करून आम्ही त्याचं वाटप सुरू केलेलं आहे। एका बचत गटाला 10 बकरा आणि 1 बोकड अशा पद्धतीचं वाटप आम्ही नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत सुरू केलेलं आहे। आज आम्ही 15 बचत गटांना वाटप केलं। जवळजवळ नंदुरबार, नवापूर आणि शहादा याच्यामध्ये अजून जवळजवळ 100 गटांचं वाटप बाकी आहे। येत्या 2-4 दिवसामध्ये आम्ही यांचं वाटप करणार आहोत। त्याचबरोबर अक्कलकुवा, धडगाव आणि तळोद्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं बचत गटांचं
शेळीचं वाटप आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर आम्ही जे वनपट्टेधारक आहे त्यांचे सुद्धा या 8 दिवसामध्ये संपूर्ण वाटप आम्ही करणार आहोत। त्यांना सुद्धा प्रत्येक वनपट्टेधारकाला 10 बकऱ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीचे वाटप आहे आणि हे संपूर्ण वाटप आम्ही पुढील 10 ते 15 दिवसामध्ये संपवणार आहे। यांचा त्या ठिकाणी वनपट्टेधारक असतील, बचत गट असतील, ते त्याचं पालन करून त्यांचं उत्पन्नाचं साधन वाढलं पाहिजे आणि म्हणून त्यांना जोडधंदा म्हणून हे आपण त्यांना देणार आहोत। त्याचबरोबर गाईचं वाटपसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे। ते सुद्धा 30 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाटप आम्ही करणार आहोत। अशा पद्धतीनं जे लोकांच्या उत्थानासाठी, विकासासाठी त्यांना सहकार्य म्हणून किंवा त्यांचा जोडधंदा म्हणून आम्ही जे मंजुऱ्या दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्या सर्व या 30 तारखेच्या सर्वांचं आम्ही वाटप करू, जेणेकरून त्या गरीब माणसाला, त्या आदिवासी बांधवाला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि आर्थिक स्थिती सुधारून त्याला मुख्य प्रवाहामध्ये कसा येईल यासाठी त्याचा प्रयत्न करेल, म्हणून ह्या योजना आम्ही त्यांच्यासाठी राबवतो आहे।